आज आपण भेटणार आहोत 120 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या मुद्रिका रावसाहेब भिसे लातूर यांना. 10 लेकरं, 4 पिढ्यासोबत संस्कार आणि संयमाचा जिवंत इतिहास. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझ्यासोबत हे मुद्रिका भिसे आई आहेत. यांचं वय आहे 120 वर्ष. बघा, विचार करा, 120 वर्ष असून देखील आज त्यांना ऐकू येते, डोळ्याला दिसते, बसता येते, जेवता येते, हे सर्व येते. आणि आताचे जे आपण सर्वजण विचार केला तर 40, 50, 60ला आपण रामनाम म्हणायची वेळ आलेली आहे. ह्याचं कारण जर बघितलं तर आपलं आहार, योग्य विचार आणि योग्य व्यायाम नसल्यामुळे आपली अशी परिस्थिती आलेली आहे. कमी वयामध्ये वेगवेगळे आजार हे निर्माण झालेत. बघू शकता की आईचे डोळे देखील चांगले, चष्मा देखील नाही, 120 वर्ष झालेले आहेत. लक्षात घ्या. दात देखील बघू शकता, दात देखील खूप चांगले आहेत. ऐकू देखील येते, बघू शकता त्यांनी आ देखील केलेत. म्हणजे विचार करा, ह्यांची ऐकू क्षमता देखील किती स्ट्रॉंग आहे. आपल्याला माहित आहे की 60-65 वर्षांत ऐकू देखील आपलं कमी झालेलं आहे, डोळ्याला दिसणं देखील कमी झालेलं आहे. पण आई बघू शकता बसलेले खूप चांगलं जेवतात, डोळे चांगले आहेत, कानं, नाक सर्व आरोग्य चांगलं आहे, कुठलंच आजार नाही. मग आई, लेकरं किती आहेत तुम्हाला? मला 5 पोरं होते. 5? 7 पोरी आणि 5 पोरं. 7 पोरी आणि 5 पोरं होते. बघू शकता, जवळपास यांनी म्हणतात की यांना 12 लेकरं होते, तरी बी किती स्ट्रॉंग आहेत. तुम्ही लहानपणी काय खायचं? दूध प्यायचं. दूध प्यायचं आणि काही नाही, भाकर खायची, उडीची भाकर खायची, दूध प्यायचं, ताक प्यायचं. बरं बरं. मग लेकरं बाळ सांभाळायचं का चांगलं? होय. बरं 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 बरं. आता तुमचे लेकरं कुठं आहेत? काय इथं आहे, वाटोऱ्यात आहे, पिपळगावात आहे. बरं बरं बरं. बघा, 120 वर्ष झालं तर लेकरं कुठं आहेत ते देखील त्यांना आठवण आहे. ह्याचं कारण की यांनी लहानपणी खूप चांगलं आहार खाल्लेत, चांगले विचार त्यांच्या डोक्यात होते. बघू शकता किती त्यांचं फिटनेस आहे. आता सध्या काय खाता तुम्ही? काही दिसेल ते खायचं. काय बी खाता का अजून पण? भाकर भाजी सर्व? म्हणजे जेवताना काही त्रास होते का दाताला फिताला? नाही. काहीच नाही का? डोळ्याला दिसतंय का सर्व? होय. बघू शकता, डोळ्याला देखील चांगलं दिसतंय. हे बघू शकता की आई साहेब ची तब्येत किती चांगली आहे. साधारणतः 12 लेकरं ह्यांना होते, तरी बी बघू शकता ह्यांचे नातवाचे म्हणजे सर्वांचे लग्न झाले का? ह्यांच्या नातीला नाती पण झालेत. नातीला नाती पण झालेत. म्हणजे तुमचे लेकरांचे 4 पिढ्या ह्यांच्या सोबत आहेत. बघू शकता, यांचा मुलगा, मुलाची मुलगी, त्यांची मुलगी आणि हे 4 पिढ्यांच्या सोबत आहेत. बघू शकता 4 पिढ्या सोबत आहेत. 120 वर्ष झाले, अजून किती स्ट्रॉंग आहेत हे बघा मित्रांनो. आणि या आपलं आरोग्य आपली जबाबदारीच्या मोहिमेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. एक सामाजिक कार्य आहे आणि आईचं आदर्श घेणं आता आपल्या सर्वाला गरजेचं आहे. कारण आपल्याला पण आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आई जे सांगतात ते करणं गरजेचं आहे. आईला अजून एकदा विचारू, काय खात होता तुम्ही सकाळी? सकाळी चटणी, तेल, भाकर, दूध होतं, दही होतं, पण खात नव्हते. बरं बरं बरं. हां, म्हणजे तुम्ही दही खात होतो का? नाही. हां, तूप तर खायचं. काय खात होतो मग? काय खात होतो? दही खाल्लं खायचं, नाही तर दूध खायचं का? बघू शकता, दूध किती खायचं तुम्ही? उलट खायचं एवढं. हां. बघू शकता किती ऐकू लेवल. पालेभाज्या खात होतो का? पालेभाज्या काय खात होतो? भाज्या पाची, तांदूळाची, आंबाड्याची, कशाची भाजी असेल तर वाटायची. बरं 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 बरं. पहिल्या घरी गाई म्हशी होते का? होय. किती होते गाई म्हशी तुमच्या इथं? गाई 4-5 होते. नाही ग, म्हशी बी 4-5 होते. म्हणजे गाई बी 4-5 होते, म्हशी बी 4-5 होते. त्याचं दूध खाऊन मग तुम्ही तंदुरुस्त झालात, बरोबर आहे ना? होय. बघू शकता की यांचं IQ लेवल देखील किती स्ट्रॉंग आहे. 120 वर्षाची आजी आहेत मित्रांनो. हे लक्षात घ्या, म्हणजे आरोग्य जपणं देखील काळाची गरज आहे. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये पोरं 5 आहेत. हां, बरं बरं बरं. बघू शकता की यांचं IQ लेवल किती आहे, यांची मेमरी किती स्ट्रॉंग आहे. मित्रांनो, मला एकच सांगायचं सर्वांना की आपण सर्वजण देखील आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतोय. तर हे दुर्लक्ष न करता आपलं कार्य करत करत जे काही आपलं बिझनेस असेल, जॉब असेल, शेती असेल, काही असेल, हे करत करत देखील स्वतःला आरोग्यासाठी 45 मिनिट व्यायाम. 10 एकर शेती पण होती का? शेती कोण करायचं? नवरा, थोरला. बरं बरं बरं. म्हणजे तुमचे मालक आणि तुमचा थोरला लेव करायचा शेती. शेतीमध्ये काय काय पिकायचं त्यावेळेस? ज्वारी, हरभरा, गहू. बर
बघू शकता की यांना ते देखील आठवण आहे. विचार करा मित्रांनो, 120 वर्षाची आजीमाय आहेत आणि आजो देखील स्ट्रॉंग आहेत, हे विचार करा मित्रांनो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आईसारखं देखील आपल्या शरीर होण्यासाठी आहार चांगला ठेवावा लागणार आहे, विचार चांगला ठेवावा लागणार आहे. दररोजचं 45 मिनिट आळस न करता जसं आपण 3 टाईमचं अन्न जेवण करतो तसं 1 टाईमचं व्यायाम हे करणं हे काळाची गरज आहे मित्रांनो. आईचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. 120 वर्षाचे आहेत, आजही तंदुरुस्त आहेत, तसं आपण देखील तंदुरुस्त राहावं. वर झालं 20 वर्षाच्या वर झालं. किती? 20 वर्षाच्या वर. 20 वर्षाच्या वर झाला का? कशाला? हे दाखले सगळे वन. समजावून दाखली आहे का? बघू शकता इकडे आई, तुम्ही आईसाठी सर्वात छोटी आहेत ना तुम्ही? बघू शकता जवळपास 12 लेकरं आहेत, म्हणजे हे सर्वात छोटी मुलगी आहे. तुम्हाला किती वर्ष झाले? मला 55-60 होत असेल. 55-60 वर्ष आहेत, सर्वात छोटे आहेत हे लक्षात घ्या, सर्वात लहान आहेत. आणि विचार करू शकता की ह्यांची देखील किती आरोग्य स्ट्रॉंग आहे, आईचं देखील किती आरोग्य स्ट्रॉंग आहे. हे खरंच लातूरकराला एक अभिमान आहे की लातूरमध्ये 120 वर्षाची आजी आपल्यासोबत आहे आणि ह्यांचा आदर्श घेऊन आपलं पण आरोग्य चांगलं ठेवा. चुकीच्या सवयी अजून एकदा मला सर्वाला नम्र विनंती आहे, जे लोक तंबाखू, गोवा, गुटखा, सिगरेट जर खात असतील किंवा हे जे सवय असतील हे 2025 सोडा. 2026 आपलं आयुष्य बदललं पाहिजे आणि बदलून आपलं करिअर केलं पाहिजे. जय हिंद, जय भारत.